समर्थ भगवान की। देवाचा संघ, संघ म्हणजे प्रत्येकाला असं वाटतो की देवाचा एक क्षण सुद्धा, शेणामध्ये सुद्धा जीवनाची परिपूर्णता अगाध काही आहेत. कारण देवाचा एक संबंध की हेच अशी एक व्यवस्था आहे जीवनामध्ये की देव देव म्हणजे काय आहेत. प्रत्येकाला असं वाटतो देव, पण अनंत हे सुखाचा जो सागर आहेत. कारण का एक क्षण साधला की आपल्या प्रकृतीमधले असणारे जेवढे तम असेल की देवाचा संबंध साधल्याशिवाय जे प्रकृतीमधले जे तम आहे, रज आहे, देवाच्या नामाला एवढी काय महत्व आहे की जगामध्ये अनेक काही संशोधन आहेत. संशोधनानं आपण जर परिपूर्ण झालो असतो किंवा आपण ज्या व्यवस्थेमध्ये आहे, ज्या उपयोगामध्ये आहेत, त्या व्यवस्थेनं जर परिपूर्ण सुखी झालो असतो, सगळ्यांच्या घरी दिवाळी राहिली असते. पण आपण जे जे काही कर्म केले आहेत किंवा कर्म करतो आहे अधुरे आहेत. एका क्षणापुरतं नाचायचं, एका क्षणापुरतं हसायचं, पण देवाच्या सतसंगतीमध्ये जर आपला वेळ काही क्षण जरी गेला तरी देवाच्या दारी उभा क्षणभरी त्याने मुख्यचारी. संत हे असे आहेत की एका साधणाऱ्याला एका क्षणामध्ये सुद्धा की त्याची अनंत जन्मांचं सुद्धा हे कितीतरी दुर्लभ आहे. अनेक संघ भेटतो मिळतो, पण हे संघ कसा आहे, एका क्षणामध्ये सुद्धा एवढी प्राप्ती होऊ शकतो होणाऱ्यासाठी. आता एखाद्याला देवाचा एक क्षण सुद्धा, एखाद्याला एखादा शब्द बोललं तर त्याच्यामध्ये घुमत राहतो. एखाद्याला हजारो शब्द बोलले तरी जसा आहे तसा दगड असतो. मग याच्यामध्ये एका शब्दानं सुद्धा एवढी काही पर्वणी, एवढा काही आनंद प्राप्त होतो. तर अनंत शब्द किती कठीण असेल. हे भूक लागली पाहिजे, याची धावपळ का करावं लागतो. याच्यामध्ये जे भरलेलं आहेत, याचा ज्याला शोध लागला, ज्यानं शोध घेतला, तुकोबा आहेत, ज्ञानोबा आहेत, अनंत संत आहेत. त्या संतांनी आपल्याला हे सुखाचं वर्णन सांगितलं. काय सांगू त्याचे सुख. ज्याला ज्या सुखाची महती माहीत असेल त्याला तेच सुख माहीत आहे. पण ह्या सुखा पलीकडे एक सुख आहे. त्या सुखाकडे जो गेला असेल तो नाचत आहे. हे नामाची ताकदच अल्लख आहे. हे साधण्यासाठी जन्मजन्मी आम्ही की हे एका क्षणामध्ये लोकांना वाटतं देव शब्दच कठीण आहे. कारण का ज्याला ज्याची भूक असेल
ज्याची त्याला गोडी असेल त्याला सांगा लागत नाही की ही गोडी काय आहे, आणि ज्याला गोडीच नसेल तर त्याला कितीही सांगा त्याला पटणं कठीण आहे. पण ज्याला पटलेलं आहे त्याच्या जीवनामधली जी दिवाळी आहे, आम्हा घरी नित्य दिवाळी, मग आपल्या घरी दिवाळी सतत आहे आणि आपल्या जीवनामध्ये दिवाळी आहेच. ह्या दिवाळीचा सण संत करतो, तुकोबा करतो, ज्ञानोबा माऊलीचा. हे दिवाळी कोणची आहे? हे दिवाळीच अजीब आहे. मग आपल्या जीवनामधली दिवाळी जर आपल्याला दिवाळी करून घ्यायची असेल, या सत्संगतीचा जो आनंद आहे तो आनंद तिथं गेल्याशिवाय समजणार नाही. म्हणून प्रत्येकाला असं वाटतं देवाचं नाव काय आहे, देवाचं नाव काय आहे. आम्ही सुद्धा देवाचं नाव घेतो. घेण्यामध्ये फरक आहे. मीरानं नाव घेतलं, त्या नादामध्ये सतत रंगून गेलं जीवन. असं काही जीवन रंगलं. आमानाई काय आमानाई आता भय, आमानाई कुणाचे भय, आता नाही आमा कुणाचे ते भय, भय चिंता अवघी हरली, आम्हानाई भय चिंता आता, सापडला हरी आता, सापडला हरी, आम्हानाई भय चिंता आता, हरी सापडला आम्हा कुणीतरी, सांगा त्याला हरीची ये, ज्याला हरी भेटला, नाचत नाचत भजन करतो वीरा, नाचत नाचतो भजन करीतो. ह्या नादच तसं आहे. ज्याला चवी नाही त्याला सांगण्याचं काय असतं. हे अतांत सागर आहे. ह्या सागराला जो भेटला मग तुमच्या परिपूर्ण जीवनाचा आनंदच ते आहे. संसार परी सुख असतं तर तुमच्या ज्यानं तुम्ही सुधारले असते तर, तुमच्या ज्यानंच तुम्ही घडले असते तर मग काय कामाचं. आपण आपल्याकडून जर पूर्ण मूर्तीपणानं घडलं असतं तर या व्यासपीठमध्ये मंडपामध्ये, कारण का ह्या आनंदाची वेगळीच काही आहे. म्हणून आपल्याकडून आपण नाही सुधरू शकत. आपण आपल्याकडून सुधारलं असतं तर सांगा लागलं असतं का. आपण आपल्याकडे आपण आपल्याला कळलं असतं तर. ह्या माणूसच असा आहे. म्हणून संताला साधूला भजन कीर्तन का करायला, कारण हे संघटन आहे. चांगल्या माणसाच्या विचाराचं संघटन तयार होणं. जसे राजकीय लोक असते तर संघटन आहे, ते आपापलं स्टीम आहे. पण सत्संगाच्या जे विचाराची स्टीम आहे, जे विचाराचा संग्रहालय आहे, ह्या विचाराचा संग्रहालय कसं आहे. म्हणून आधीच्या काळामध्ये मंदिर आहेत, संस्थान आहेत, कीर्तन आहेत, ह्या एक संगमय होता. आताच्या काळामध्ये संगमय त्याला कंटाळ आहेत. देवाचं भजन म्हणजे ताप आहेत.
राजकीय तत्वाला जेवढं महत्व नव्हतं तेवढं मंदिर मस्जिद हे याचे स्थान काय आहेत, त्या विचाराची एक निर्मिती व्हावं, घराघरामध्ये दिवाळी व्हावं, घराघरामध्ये एक माणूस चांगला घडा, माणसाशी प्रेम करणारा माणूस तयार व्हावा, माणसाच्या भावना समजणारा माणूस तयार व्हावा, हे संघटन होतं. या संघटनाचं महत्व काय होतं, त्याच्यासाठी मंदिर, देवालय, कीर्तन. आताच्या जगामध्ये कितीतरी सुधारणारे लोक आहेत. देवाचं महत्व कौन आहेत, यानं जर सुधरवले असते, भाषा शब्द याच्याकडून सुधारले असतं तर आपल्याला काय गरज पडली. जेवढी विद्या आहे, सरस्वती आहे, ज्ञान आहेत, एवढं आसमान म्हणजे पोचलेले, आसमानाला पोचलेले लोक आहेत. विद्यामध्ये सरस्वतीमध्ये, ज्ञानामध्ये. हे अल्प व्यवस्था आहे. जेवढं शिक्षण आहे हे अल्पिक व्यवस्था आहे. शिक्षणानं जर पूर्ण व्यवस्था सुधारली असती, आज आपल्या भाषेतून काय बोलायचं ह्या शिक्षण व्यवस्थेवर. शिक्षण व्यवस्थेनं जर प्रत्येक घरामध्ये दिवाळी, आज प्रत्येकाला भीती आहे. आपण ज्याच्या भरोश्यावर भविष्य लिहिलेलं आहे, ह्या भविष्यकार आपल्याला सुख देईल का लाता मारेल. तेव्हा शिक्षणाचा सार तोच होता. शिक्षण हे सौंदर्याची खाण आहेत. सरस्वतीचा जितसा वाङ्मय असेल, ते जीवन कसं असेल. सरस्वती हे सुंदरतेचं स्थान आहेत. आता सरस्वती प्रत्येकाच्या घरी आहे. तिथून काय निर्माण व्हायला पाहिजे, तिथं काय निर्माण व्हायला पाहिजे. आज कोणाला कोण शिकवायचं. विद्यापीठाचा सार काय होता, विज्ञानाचा सार काय आहेत, हे अधुरे सर्व व्यापक आहेत. अध्यात्म हे पूर्ण गोष्टीचा शोध आहे. असा काही शोध आहे का ते चांगल्या चांगल्या विज्ञानाला सुद्धा कळलं नाहीत का हे अध्यात्म सागर काय आहेत, देवाचं नाव काय आहेत, देवाच्या नावामध्ये काय अशी लपलेलं आहे. लोपले हे ज्ञान जगी. माऊली म्हणतं का जे सत्य आहे हे शोधण्यात लपलेलं आहे, ते लपल्याला शोधाचं आहे. जग एवढ्या दूर गेलं विज्ञानाच्या साहाय्यानं. कोण्या क्षणात काय घडणार आहे याचा पत्ता नाही. अंधारात बसलेला माणूस आहे. विज्ञान हे अंधारात बसलेलं. कपड्याला त्यानं चांगला झाला म्हणजे माणूस की चांगला झाला का, कपड्यानं माणूस बरा झाला, पण विचारानं किती खाली गेला सांगणं कठीण आहे. माझ्या शब्दातून काय बोलायचं. नवीन वर्ष झालं तर नवीन वर्षाचा उद्यम काय आहे. आजच्या नवीन वर्षाचा त्याला पोलीस लावा लागले. नवीन वर्षाचा उद्यम हे अवगतीकडे नेणारं दारू, हे नवीन वर्षात स्वागत आहे. आपलं नवीन वर्ष आहे गुढीपाडवा. हे भूताना आणलेलं नवीन वर्ष. बिअर बारचे दुकान उघडे करा, कपडे काढून नाचा, हे नवीन वर्षाचं स्वागत आहे. अशी ह्या बुद्धिमान माणसाला आपण काय बोलायचं आहे ह्या गोष्टीवर. विज्ञानाचा आणलेला करुणा आजही लोक त्याची आठवण आली म्हणजे
ते त्यालाच माहिती आहे करुणा कोणा आणला. अति पुढं गेलेल्या माणसानं या सगळा धिंगाणा, जसं कौरवले झालेला अहंकार, आजच्या शायण्याला झालेला झालेली मस्ती, पोरगा वळखत नाही बापाले, बाप नाही वळखत पोराले, हे तुमची कमाई आहे. मग इकडे येण्याचं तुमचं जे स्थान आहे, जे परमात्म्यानं तुकोबानं जे तुम्हाला विचार दिले का हे तुमच्या भविष्याला कामात येणार आहे. तुमचा मुलगा तुमच्या घरी जे प्रॉपर्टी कमावली, संपत्ती कमावली, तुमच्या समोर धिगाणं आहेत. कमावण्याचं साधन काय आहे, सहाय्यक काय आहेत, एवढ्या मोठ्या धावपळ केलं. मग हे जर सर्व तुम्हाला हातात लागायचं असेल, याचं जर वैभव तुम्हाला करायचं असेल, यार अवघे माझ्या मागे, यार अवघे माझ्या मागे बागे, यार अवघे माझ्या मागे मागे, यारे अवघे माझ्या मागे मागे, अवघे यारे अवघे माझ्या मागे. गौराव महाराज म्हणतो, अवघे यारे माझ्या मागे मागे, डुबतो हे जाण देखावा डोळा, डुबते हे जान, डुबते हे जान, डुबते हे जन देखावा ना डोळा. म्हणून कैवळा, म्हणून कैवळा येत असे, म्हणून कैवळा येत असे. हो 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 हो, डुबते हे जन, डुबते हे जन, अरे देखावा ना डोळा, अरे म्हणून कैवळा येत असे, येत असे, येत असे. ते संताला भूक होती, त्या साधूला भूक होती. तुकाराम, डुबते हे जन देखावे न म्हणून एक कैवळा. तुकाराम म्हणून एक कैवळा का. संत कोणाला आहे, संताची जे तळमळ आहे, तुम्ही त्याच्या पालक्या काळा, दिंड्या काढायच्यासाठी नाही आहे. ती आई आहे. माऊली, ज्ञानेश्वर माऊली, मुंगसाजी माऊली, यानं आपलं सर्व समर्पण केलं. म्हणून म्हणजे डुबते हे जन देखावे ना डोळा. म्हणून भजन कीर्तनाचा जो नामसंकीर्तनाचं जे खरं सुख आहे, आजचा माणूस शब्दाला कठीण आहे. शब्दाला सर्व काही माणसानं आज शब्दाला महत्त्व दिल्यामुळं काय झालं, आज जे काही अंधार आहेत, हे जे दुनिया आहेत, शब्द भाषेला कर्तृत्व करायचं काम नाही राहिलं. शब्दाला देव भेटतो. आज अंधार काय, शब्दालाच, शब्द बोलणाऱ्यालाच. तुकाराम महाराज शब्द बोलले नाहीत, त्याच्या निघालेले मोती आहेत. ज्ञानोबा त्यानं परिपूर्ण स्वतःशी त्या तेवढे अंगाशी उतरवलेत. म्हणून आजही सुद्धा त्याचं नाम आहेत, आजही त्याची वाव आहेत. माणूसच्या कर्तव्य गुणातून शून्य झाला, शब्द गुणातही प्रावीण झाला.
शब्दगुणानं प्रवीण झाल्यामुळे मग काय, शब्द चांगले बोला, भाटिक व्यवस्थेला महत्त्व झालं, शाब्दिक व्यवस्थेला महत्त्व झालं. तरीपासून या माणसाची निष्क्रियता, तेव्हा शाब्दिक भाषेला महत्त्व नसून तेव्हा क्रिया कर्मव्याधिक विचाराला महत्त्व देऊन त्याचं तत्व होतं. आज शब्दविचारिक घटनेला ज्या दिवशी हे जन्म झाला त्या दिवशी दुनिया हे प्रेत झाली. माणूस यात जिवंत दिसतो, पण शब्दी भाषेकडे गेल्यामुळे कसं झालं, शब्दानं सर्व भेटतो. तर मग कराची गरज काय. मग आता शब्दाचं कितीतरी भानगड आहेत. मग देवाकडे शब्दाचं काम नाही. ज्ञानेश्वर माऊलीमध्ये एक तरी वडी अनुभवावी. हे संत फार कठीण आहे, सांगणं कठीण आहे. हे दुनिया आज ह्या माणसाचा पत्ता घेणं कठीण आहे. तुम्हाला जर सुख तुमच्या जीवनामध्ये उपजित करायचं असेल, विश्वास ठेवा. देवावर, देव पाहण्यासाठी बदलाम जरी व्हायचं काम पडत असेल, आपल्याला वाटते देव उदबत्ती फिरवली का देव घरी आला पाहिजे, एवढे मंत्र बदले का देव काऊन नाही भेटत, पूजा करतो तर देव काऊन नाही भेटत. देव नाही, हे बैताळाच्या हाती लागलेलं देव नाही असं नाही. या कमजोर माणसाच्या हाती लागलेलं म्हणून देव नाही. देव पाहाची इच्छा आहे, ताकद आहे तुमची देव पाहाची, सोंग आहे. देव भेटत नाही, देव नाही, त्याच्या कानपडात द्यावा लागला. देव नाही म्हणणाऱ्याच्या. हे शक्तीच अशी आहे. देव नाही म्हणणाऱ्याला त्याचा जन्म नसला तरी बरं आहे. ह्या भूमीला, कारण काही विस्तारच एवढा मोठा आहे देवाचा, का याची कमजोर बुद्धी काय काम करेल तिथे. कंकश माणसाचे विचार आहेत. देव नाही म्हणणारा माणूस जो आहे हे कुपोषण आहेत. देवाबद्दल बोलणार हा कुपोषण अवस्थेचा माणूस आहे. कमजोर बुद्धीच कदांतीत त्याचा नंबर लागून गेला त्याच्यामध्ये. प्रत्येकाचे विचार जर सांगतो म्हटलं तुम्हाला, महावीर आहेत, गौतम बुद्ध आहेत, अनंत हे जे सागर आहेत, ह्या सागरांचे ज्याच्याकडे विचार असेल ते दरिद्र विचार नाही राहणार, कोणाबद्दल भांडण नाही लागणार, सगळ्याचे घर सारखे पाहण्याची बुद्धी. ह्या देव मोठा तो देव मोठा नाही. ज्यांच्याकडे गुरु नानक आहेत, ज्यांच्याकडे ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, कृष्ण आहेत, राम आहेत, यांच्यामध्ये जर विचार रुजून हे अतांग समुद्र हे जर विचार त्यांच्याकडे असेल, देवाचा भक्त ह्या कधीच कमजोर नाही आहे. ज्ञानी कोणाला म्हणा जगामध्ये, ज्ञानवंती कोणाला म्हणा, ज्ञानी कोण आहेत? देवाचं नाव कळतो तो ज्ञानी आहे. शब्दानं जर शब्द वाचता येतो तो ज्ञानी नाही आहे. शब्दाचं भांडवल तर सगळ्याकडेच आहे, पण देवाचं महत्व कळतो आणि देवावर विश्वास आहे तो ज्ञानी आहे. न तर मग तो कितीही शिकला असेल हे टमरेट आहे. कितीही शिकून त्याला देवाची माहिती नसेल हे टमरेट आहे. आणि विज्ञान आणि हे जर दोन्ही साहित्य एकमेकाशी जर जुळले असते, आज अधोगती आली नसती. हे फक्त व्यावसायिक बुद्धीनं ज्ञानाचा व्यापार झाला.
हे जर विकासिक बुद्धीनं जर अभ्यास झाला असता तर घराघरामध्ये अभ्यास होणं, शिक्षण शिकवणं हे माझं म्हणणं नाही आहे. शिक्षण एवढंच शिका, अंतिम तर त्या शेवटापर्यंत शिक्षण शिका. पण शिक्षणाचा लागलेला जो ठप्पा आहे, अहंकार आहे, मी शिकलेलं एवढं आहे, पदवी आहे, पदवी घेऊन श्रीकृष्णाकडे एवढी काही महानता होती. ते रथाचे दोर हातात घेतो, एक सामान्य माणसासारखं आपलं काम करतो. ज्याला पूर्ण दिव्य तीनही गोष्टीचं ज्ञान आहेत. शिष्य असणारा त्याला काही माहित नाही, त्याला हातात बाण देतो. शिक्षणवाला कसा पाहिजे? बस ज्ञानाची अनुभवती सरस्वती हे जर संग्रहालय तुमच्या जीवनामध्ये जर प्राप्त झालं असेल, जास्ती वेळ घेणार नाही. तुमच्या गावामध्ये मुक्तामुळं तुमच्या गावाचा आनंद की मला तर काही ज्ञान नाही, पण अल्पबुद्धीनं तुम्हाला माझ्यासारखा अज्ञानी तुम्हाला काय सांगू शकतो. पण ह्या व्यवस्थेनं आपल्या जीवनामध्ये भजन कीर्तन याचा ज्याला नाद असेल त्याच्या घरी दिवाळी तुम्ही देवाचं नाही जरी केलं, पण जे काही तुमच्यावर प्रत्येक घराघरामध्ये आता कंस जन्माला आलाच आहे. आज जरी नाही म्हणते ना, आता तरी नाही, आयुष्याला म्हणते बटकीचे हो, मग म्हणते शिंदडीचे रडती ना, मग काय काय सांगू म्हणते. हे संतांचे शब्द आहे, माझे नाही बरं. पहा त्यानं आखरी हे शब्द वापरले. हे संपत्ती तुमच्याकडे ठेवली, हे संस्कार जे संहिता जे समाजाची व्यवस्था आहेत, हे जर तुम्ही तुमच्याकडे जपून ठेवले तर तुमच्या घरी दारू पिणारा पोरगा, बसा बसा, उठू नका, बसा ना खाली, बोलणं चालू आहे ना बाबाचं अजून, बसा खाली. जे संस्कार आहेत हे तुमच्या जीवनामध्ये हे जर घेसाल तर ही इमारत फडाले येईल. येऊलेचे रूप लाविलेचे दारी, त्याचा वेलू हे गगनाचं फूल आहे. नाम शब्द कीर्तन भजन म्हणून आजचा आनंद आमचे दिगंबर महाराज, मुक्ताबाई, संच, गावकरी मंडळी. कारण का डोक्याला जेव्हा ताप होतो ना, ऐकून ऐकून लोकांचे भेजे दिमाग गोल झालेत. कारण का ते कसंही तरी घरी बसण्यापेरेस वज झालं. 4 दिवस गेले म्हणजे बा स्वर्गाले मुक्तीले पोहोचल. ह्या सगळ्या बिमारी आहेत. देव चमत्कार एकच करतो. हे तुमच्या घरी धन संपत्ती, लोकायले चमत्कार देव म्हटलं का लोकायले मोठ्या बिमाऱ्या आहेत. माझा परमात्मा चमत्कार करत नाही. परमात्मा चमत्कार तो करतो का त्या माणसाला एवढं शुद्ध तयार करतो, एवढं त्याला आनंदी करतो का आम्हा नाही धनाच्या अपेक्षा आणि वासनेच्या जर सगळे ज्याच्या घरी संपत्ती आहे. बरेच जण म्हणते का आमच्या नशिबात असं, आमच्या भाग्यात तसं, आमच्या याचं. नशिबानं सगळेजण रडतो माझ्या नशिबात नाही. नशिबात कोणाच्याच वाईट लिहिलं नाही. प्रत्येकानं जर शोधलं थोडंसं, प्रत्येक जण नशिबाला दोष देते, कर्माला दोष देतो, याला दोष देतो. तो म्हणते का मी सगळ्याला हसून पाठवलं आहे. आता तुम्ही रडण्याचा धंदा घेतला, प्रत्येकाला हसासाठी पाठवलं, पण प्रत्येकानं रडत येतोय तसा रडत जातो रडत. तो म्हणते का पहा
जो नशिबाला दोष देणाऱ्याला म्हणते थोडासा सोबर पहा, तुझ्या परेस कितीतरी साम्राज्य त्याच्याकडे आहे. ज्याचं लग्न नसून झालं ज्याचं लग्न झालं असेल त्याच्याकडे पहा. ज्याचं लग्न नाही झालं त्याला वाटतं का बा मी माझ्यासारखा, पण ज्याचं झालं त्याला विचारा. सगळे एकमेकाच्या पावत्या अल्लकच आहे. झालं म्हणते तो म्हणते कंबर मोडली. ज्याचं झालं नाही करासाठी मरमर करतो. ज्याच्यापाशी धन नाही त्याला वाटतं मी संपत्तीदार झालो पाहिजे. ज्याच्यापाशी आहे त्याला विचारा. असा कोणीच माणूस नाही जगामध्ये देवाला शिवा देणारा की माझ्या नशिबात हे लिहिलं. प्रत्येक वेळी माणूस शाबासकी देईल. ह्या परमात्म्यानं जे दिलेलं आहेत, प्रत्येकाकडे अमूल्य अशी चीज वस्तू दिली आहेत. रत्न आहेत, तुम्ही हिरा आहेत, पण हिऱ्याला दगड केलं म्हणून कोणाच्या नशिबात दुःख लिहिलं नाहीत. ज्ञात आणि अज्ञान आणि ज्ञान, ज्ञानाची जिथंसा नेत्र असेल, भिकारी असो गरीब असो दुर्लभ असो कोणताही असो, स्वतःला सतत पाठ ठोपटत राहील की माझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. पण ज्याला बुद्धी कमी असेल त्याला वाटतं की मला हे भेटलं नाही ते भेटलं नाही, देव काय करतो, हे भानगडच कठीण आहे. म्हणून माझं जास्ती बोललं असेल, नशिबाले दोष देणाऱ्या व्यक्तीनं किस्मताला थोडेसे डोळे उठून समोर पाहायचं. परमात्म्याला कधीच कोणी शिवा देऊ शकणार नाहीत. त्याला द्यायचंच असेल, देव नाही असं नाही. देवानं जे दिलेलं तुम्हाला एवढी समृद्ध दिलं आहेत की ते न संपणारा धन आहेत, पण तुम्ही स्वतःच्या हातानंच दुर्दशा करून घेतली आणि स्वतःला समजून घ्यायचं नाही. देवाकडे कोणाला जायचं नाही, सर्व नाटकी आहे. आणि देवाकडे जो देवाचा भक्त असेल तो कधीच दुःखी नाही. बस आजचा आनंद तुम्ही घेत आहेत. मुक्ता या लागते म्हणून गावच्या लोकांचा आग्रह होता. आपल्याला मी कोणी महाराज नाही, कोणी नाहीत, काहीतरी एक अनफड म्हणून तुमच्यासमोर बोललो. बराबर असं अनफडाचं तर ऐका, कारण का ही शिदोरी अशी आहे. ह्या शिदोरी जेव्हा काम पडेल तेव्हा सोडून, ही शिदोरी कधीच, ज्ञानाची शिदोरी हे कधीच चोरून नेऊ शकत नाही. ज्ञानाची शिदोरी सोबत ठेवा आणि हे शिदोरी सोबत ठेवून सदैव देवाची यादारी उभा क्षण भरे, देवाची यादारी उभा क्षण भरे, ताडे मुखे चारे साधियेला, ताडे मुक्ते चारे साधियेला, देवाची यादारी उभा क्षण भरे, ताणे मुखे चारे साधियेला, साधियेला, साधियेला. आपले संत किती काय सांगावं त्यांना. बस देवाच्या दारी उभा. तुमच्या दिवसभरात वेळ नसून एक क्षण एवढं सुद्धा तुम्हाला संधी दिली आहे त्या संतांनी. शब्द नाही तुम्हाला जास्ती करता येत असेल, एवढं करा आणि देवावर विश्वास ठेवा. तो अंधश्रद्धा असो, तो कसाही असो, देवावर विश्वास तुमचा निश्चित असेल तर तुमच्या जीवनात काही कमी नाही. माझे लांबलेले शब्द तुम्हाला त्रास दिला, थांबवतो आणि सगळ्यांना माझं दंडवत. माझ्या अल्पस्य एवढं तुम्ही ऐकून घेतलं. सच्चिदानंद खटेश्वर बाबा, मुंगसाजी बाबा, मुंगसाजी माऊली, हे समस्त संतांनी आपल्याला हे वाट दाखवून दिली. त्याच्यामुळं आज ह्या पुष्पामध्ये आपण इथंसं ऐकत आहे. सच्चिदानंद खटेश्वर
जय मुंगसाजी महाराज महाराज की जय